नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। नमस्कार, लोकप्रवाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी रवींद्र शेवडे। पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जनहित शेतकरी संघटनेचे नेते ते वारंवार विविध विषयावरती लोकांच्या प्रश्नावरती काम करत असतात। आजही त्यांनी राज्यात आणि देशात प्रसिद्ध असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या गैरकारभाराच्या संदर्भात कालपासून या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केलेले आहे। त्यांच्यासोबत आहेत ॲडव्होकेट दत्तात्रय खडतरे साहेब। आपण थेट त्यांच्याशी संपर्क साधूया। काय सांगाल या संदर्भात? मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख। माझ्या ह्या भारत देशाचं दक्षिण काशीचं आराध्य दैवत असणारं विठ्ठलाचं पवित्र मंदिर, ह्या विठ्ठलाच्या पंढरपूरच्या पवित्र मंदिरामध्ये अक्षरशः गेल्या कित्येक वर्षापासून भ्रष्टाचार चालू आहे। आणि या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब व सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटलांना मी विनंती करतोय, आपण जसं महाराष्ट्र राज्यातल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका मुदत संपल्यावर बरखास्त केले आणि प्रशासक नेमलं, त्याच पद्धतीने या पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचं सदस्य मंडळ समिती बरखास्त करून त्याला प्रशासक नेमलं पाहिजे। कारण इतका बेजबाबदारपणे तो कारभार चालू आहे। सध्या समितीचा भ्रष्टाचार चालू आहे, लाडूचा भ्रष्टाचार आहे, मापामध्ये फरक आहे। अक्षरशः 70 ग्रॅमचा लाडू असेल तर 2 लाडूचा पुडा असतो, त्यात 10 ग्रॅमनं कमी लाडूचा 60 ग्रॅमचा लाडू केला जातो आणि त्यातनं ऐकणाऱ्याला ही किरकोळ वाटेल, परंतु ह्यातून जर खरा अभ्यास केला तर दिवसाला 8,000 रुपये ह्या 20 ग्रॅम मागं भ्रष्टाचार होतोय। आणि ह्याला समिती आणि तेथील संबंधित अधिकारी याला जबाबदार आहेत। पुन्हा दुसरे नायब तहसीलदार म्हणून आहेत व्यवस्थापक, ते पण याला जबाबदार आहेत। आणि या बाबतीत सोन्याचा तर असा धक्कादायक प्रकार झालेला आहे की किलोनं काय मोठ्या मनानं सोनं दान देते ती विठ्ठलावर भक्ती प्रेम म्हणून। आणि तिथं अक्षरशः गेल्या वर्षी 2 वर्षाखाली काय तर चौकशीमध्ये असं दाखवलेलं आहे त्यांनी की पितळाचं सोनं विठ्ठल भक्तांना दिलेलं आहे। आणि आम्ही तर काय करणार? अहो, ह्या भारत देशातला विठ्ठल भक्त गरीब आहे, शेतकरी आहे, तो शेतमजूर आहे, तो दीनदलित आहे, तो निराधार आहे, तो वंचित आहे। तो 500 किलोमीटर वरून विठ्ठल भक्ताला त्याच्या पायावरती डोकं ठेवण्यासाठी येतोय। तो विठ्ठलाला सांगू शकतो, विठ्ठला मी गरीब आहे, 2 रुपये देईन, मी चिरमुनं ठेवीन, परंतु हा अजब प्रकार वाटतो। आणि हा झालेला धक्कादायक प्रकार, ही जी गेल्या कित्येक वर्षापासून चर्चा आहे, गोशाळेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, भक्तनिवासला भ्रष्टाचार झालेला आहे। भक्तनिवास मोकळे केले, 200 रुपयानं पहिल्या वारकऱ्याला ते निवासस्थान दिलं जायचं, परंतु आज त्याचं 8 लाख रुपये भाडं दिलं जातं म्हण। तर ही कसं परवडतं ह्यांना? इकडे भ्रष्टाचार केला जातो। ही काय म्हणजे विठ्ठल मंदिर समितीची जबाबदारी प्रगतीच्यासाठी, विकासासाठी समिती नेमली का सगळ्या भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार आणि सोयीसाठी वापर करायचा आलेल्या लोकांना माझं नाव सांगा, मंदिरात जाऊन या? मला तर असं वाटायला लागलं याची चौकशी आवर्जून झाली पाहिजे की मंदिरात दर्शनासाठी आलेल्या मोठ्या लोकांना 5-5 हजार 10-10 हजार असं हातात देता येत नाहीत म्हणून आता CCTV कॅमेरे आहेत म्हणून फोनपेवर पैसे सोडले जातात। जे संबंधित कर्मचारी अधिकारी आहेत त्यांचे फोनपे चेक केले पाहिजेत की कुठल्या फोनपेवर ह्यांना पैसे येतात, ते पैसे कशासाठी आलेले आहेत, कुणी दिलेले आहेत, ह्याची पण चौकशी झाली पाहिजे। विठ्ठल भक्तांची अवहेलना केली जाते। कालच आता आपले सिद्धनाथ कदम म्हणून ह्याच स्थानिक पंढरपूरचे विठ्ठल भक्त मंदिरात दर्शनाला जाताना अक्षरशः त्यांची अवहेलना केली, त्याला बाजूला सरकावलं, त्यांच्यासमोर दुसऱ्या 10 विठ्ठल भक्तांना हाकलून दिलं। अरे कुठला मनमानी कारभार चालू आहे? विठ्ठल हा भारत देशाचा आराध्य दैवत आहे, त्याला उत्साहानं लोक इतक्या लांबून पायी चालत येतात आणि ह्याचा अवमान करण्याचा प्रयत्न केला तर या बाबतीत येत्या 2 ते 3 दिवसात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यात जातीनं लक्ष घालावं। अन्यथा आम्ही जी भुमरे साहेबांचा काल दौरा झाला, ते विठ्ठलाच्या मंदिरातून आमच्या समोर गाडीत गेले, अक्षरशः आम्ही आडवं गेलो, हाक मारली, पळत गेलो आम्ही गाडीच्या मागं, तिकडनं 10-15 कार्यकर्ते गेले, तरीसुद्धा मंत्र्याची गाडी थांबू शकत नाही। आणि एकीकडे राज्याचे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणतात की हे महाराष्ट्रातलं जनतेचं, गरिबांचं, शेतकऱ्यांचं सरकार आहे,
अहो जर मंत्री जर हाक मारल्यानंतर उभं राहू शकत नसतील, आंदोलन चालू असलेलं माहीत असताना जर येऊ शकत नसतील, तर हे सर्वसामान्याचं सरकार होऊ शकत नाही. त्यामुळे तातडीने यांचा एकनाथ शिंदे यांनी राजीनामा घ्यावा. वेळप्रसंगी येत्या 2 ते 3 दिवसात या बेजबाबदार आणि आम्ही दिलेल्या खुर्चीचा उपयोग जर भुमरे साहेब आमच्या कामासाठी करत नसतील तर त्यांचा पुतळा जाळून आम्ही राज्य सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. याची जबाबदारी नोंद घ्या आणि आम्ही लेखी ठोस आश्वासन दिल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. आमचा अंत पाहू नका. आणि महत्त्वाची मागणी आहे की भ्रष्टाचाराची चौकशी, परंतु विठ्ठल मंदिर समिती ही भ्रष्ट समिती बरखास्त झाली पाहिजे आणि शासनानं त्याच्यावरती प्रशासक नेमलं पाहिजे. ही महत्त्वाची मागणी आहे. याची जबाबदारीने आपण नोंद घ्यावी. सर्वसामान्य भाविकांना आल्यानंतर प्रसाद म्हणून जो लाडू दिला जातो त्यामध्ये भ्रष्टाचार होतो, हा केव्हापासूनचा आहे आणि कशा पद्धतीने झालेला आहे? हा 2022ला भ्रष्टाचार उघडकीला आला 70 ग्रॅम आणि 60 ग्रॅमच्या लाडूमध्ये. आणि विशेष म्हणजे लाडूला शेंगदाण्याचं तेल बंधनकारक असताना ते वेगळ्या ह्याचं सरकी तेल वगैरे वापरलं जातं आणि घाण झालेल्या ताडपत्रीवरती ते लाडू सुका करण्यासाठी टाकून दिला जातो. म्हणजे किती अवहेलना नाही. या भक्ताला काय खाऊ घालताय तुम्ही? अक्षरशः बेडशीटमध्ये काही संबंधित तेथील अधिकारी जादा किंमत लावून बेडशीट खरेदी दाखवतात, ताटली मागं खरेदी वेगळ्या येते. त्याच्या सगळ्या चौकशी झाल्या पाहिजेत. आणि विशेष म्हणजे एक धक्कादायक बातमी आता कळलेली आहे की आदरणीय डॉक्टर बेनारे साहेब यांनी 1993ला त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे की जवळजवळ बऱ्याचशा सोन्याच्या मौल्यवान वस्तू यात लेखी स्वरूपात आहेत. त्याची खूप मोठी यादी आहे. हिरे आहेत, माणिक आहेत, मोती आहेत. त्या विठ्ठलाला सजवलेला सगळं जे जे आटम असतात, कानात असो, नाकात असो, रुक्मिणीचे असो, तर त्याचे सगळे ऐवज आमची मागणी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आशीर्वाद साहेबांकडे की तुम्ही तातडीनं उद्या दुपारपर्यंत आमची दखल घेऊन ही जी सोनं आहे की गेल्या कित्येक वर्षांच्या मौल्यवान वस्तू शिवाजी छत्रपती महाराजांच्या काळातल्या, तर ह्या वस्तू सोनं, हिरे, माणिक ते सध्या कुठं आहे, जागेवर आहे का नाही, हे प्रत्यक्ष आम्हाला दाखवल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही. पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज. हाक तुमची साथ आमची.